नमस्कार शेतकरी मित्रांनो, अखेर पीक विम्याचे जे पैसे काय आपले रखडले होते त्या संबंधित निकाली काढण्यात आलेले आहे। आता प्रत्येक शेतकऱ्यांना मिळणार पीक विमा आणि 44,888 शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये पीक विम्याची थेट रक्कम 23 कोटी रुपये वर्ग करण्यात आलेले आहे। तर त्या संबंधित संपूर्ण माहिती या व्हिडिओ मार्फत घेणार आहोत। तर शेतकरी मित्रांनो, आपण सर्व शेतकरीच बघत असाल तर शेतकरी पुत्रासाठी फक्त एक विनंती, प्रत्येक जणांनी सबस्क्राइब नावाची बटन आहे तिथं जाऊन सबस्क्राइब करून घ्या, जेणेकरून शेती संबंधित असेच नवनवीन व्हिडिओ आपल्याला बघायला मिळेल। तर चला सुरू करूया समोरील माहिती। तर शेतकरी मित्रांनो, पीक विमा वाटप संदर्भामध्ये महाराष्ट्रातील जिल्हाधिकाऱ्यांनी ठोस पाऊल उचललेले आहे। त्या संबंधित प्रत्येक जिल्ह्यातील प्रत्येक जिल्हाधिकारी यांनी आपल्या जे काही कृषी अधिकारी आहे, पीक विम्याचे संबंधित अधिकारी आहे यांच्यासोबत बैठका लावल्या आणि त्या संबंधित प्रत्येक शेतकऱ्याचा पंचनाम्याचे जे काही त्रुटी आहे किंवा ज्या शेतकऱ्यांचं नुकसान झाल्यावर ज्या शेतकऱ्यांना पंचनामा करून देखील तक्रार करून देखील त्या शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये पीक विम्याचे पैसे जे काही रखडले गेलेले ते देण्यासाठी संबंधित सूचना जिल्हाधिकारी मार्फत हा देण्यात आलेल्या आहे। त्या संबंधित काय तर पहिला पीक विम्याचे अधिकारी यांना सांगण्यात आलेले काय, जे 72 तासामध्ये ज्या शेतकऱ्यांनी आपल्याकडे क्लेम केलेली आहे त्या सर्व शेतकऱ्यांचे पूर्णता कागदपत्राची पूर्तता करून व कुठं रखडली गेलेली आहे त्या संबंधित फाईल आणि त्यानंतर कृषी विभागामध्ये जे काही आपल्या गावामध्ये कृषी सहाय्यक असतात त्यांच्यापासून संपूर्ण नियोजन व आढावा हा घेण्यात आलेला आहे आणि प्रत्येक शेतकऱ्याच्या आता जे काही रखडले गेलेली पीक विम्याची रक्कम त्याचा संपूर्ण आढावा घेऊन व त्या संबंधित त्यांच्या खात्यामध्ये पीक विम्याचे पैसे वर्ग करण्याचे हे आदेश जिल्हाधिकारी यांच्याकडून देण्यात आलेले आहे। आता लवकरच आपल्या शेतकऱ्याच्या खात्यामध्ये येत्या 15 दिवसांमध्ये शक्यतो संपूर्ण शेतकऱ्याच्या खात्यामध्ये वर्ग होण्यास सुरुवात होईल, कारण अचानक त्यांनी आदेश दिले म्हणून हे काही धावपळीने काही लागणार नाही, कारण शेतकऱ्याचं काम आहे। आमदार खासदाराचं काम असतं तर 24 तासाच्या आत याने सर्व काही कारभार केला असता, पण विषय येतो आपल्या सामान्य शेतकऱ्याचा, गोरगरीब कष्टकरी काबाळकरी शेतकऱ्याचा। तर त्यासाठी आता जिल्हाधिकाऱ्यांना पीक विमा अधिकारी, कृषी अधिकारी, जिल्हा कृषी अधीक्षक यांच्या समवेत बैठक लावून जे आता पीक विम्याचे पंचनामे करण्यासाठी जे ग्रामीण लेवलवर जे अधिकारी पंचनामा करत होते आणि जे कृषी सहाय्यक यांच्याजवळ पुरेपूर माहिती असते प्राथमिक, म्हणजे कोणत्या शेतकऱ्याचं जर एखादी शेतकऱ्याचं आधार प्रमाणीकरण करायचं असेल तर त्या संबंधित त्या शेतकऱ्यांना सूचना देण्यात याव्या, जेणेकरून त्या शेतकऱ्यांचा पीक विम्यापासून हा अडला नाही पाहिजे, तो वंचित राहिला नाही पाहिजे। या संबंधित सूचना देखील जिल्हाधिकारी यांनी केल्या आणि चंद्रपूर जिल्ह्यातील 44,888 शेतकऱ्यांच्या खात्यात 23 कोटी रुपये पीक विमा सोयाबीनची अग्रिम रक्कम ही जमा झालेली आहे। त्यानंतर आता धान पीक झाला, तूर पीक, कापूस पीक उत्पादक शेतकऱ्यांना आता समोरील, कारण येत्या पुढच्या महिन्यापासून नवीन पीक विमा काढण्यास सुरुवात होणार आहे। इथं जुनाच पीक विमा आधी जमा होण्याचा जमा व्हायला वेळ लागला आहे, आतापर्यंत 6 महिन्याचा काळ लुटला आहे। म्हणून आढावा घेतला आहे कलेक्टर साहेबांना चंद्रपूर जिल्ह्यातील आणि समस्त अधिकाऱ्यांना आदेश दिलेले आहे की समस्त जे काही शेतकरी वर्ग आहे जो पीक विम्यापासून वंचित राहिलेला आहे तो आता कोणत्याही अटी शर्ती व त्रुटी कोणतेही कारण न सांगता त्यांच्या खात्यामध्ये थेट पैसे वर्ग करण्यात यावे, या संबंधित थेट सूचना हा जिल्हाधिकाऱ्यांनी दिल्या आहे। त्यामुळे कुठंतरी आता आपल्या शेतकऱ्यांच्या आशा पल्लवित झालेल्या आहे। येत्या काही दिवसांमध्ये शेतकरी मित्रांनो, महाराष्ट्रातील प्रत्येक जिल्ह्यातील जर जिल्हाधिकाऱ्यांना अशा सूचना दिलेल्या आहे, कारण हंगाम डोळ्यासमोर आहे। येत्या 15 ते 20 दिवसांमध्ये आपला पावसाळी खरीप हंगाम, सोयाबीन पेरणी, कापूस पेरणी, तूर पेरणी, धान पेरणी लागवड या संबंधित संपूर्ण आपल्या हंगाम सुरू होता। त्यामुळे शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये तुटपुंजी रक्कम ही किमान जमा व्हावी अशी समस्त शेतकऱ्यांची मागणी आहे। पण आता जिल्हाधिकाऱ्यांमार्फत सांगितल्यानुसार आता येत्या काही दिवसांमध्येच आपल्या शेतकरी वर्गाच्या खात्यामध्ये पैसे हे जमा होणार आहे, कारण शेतकरी वर्ग हा दिवसेंदिवस अवकाळी संकट असं अवकाळी व सुलतानी संकटामध्ये हा रखडल्या जातो व त्यामध्ये त्याच्यावरून आता हे सरकारी धोरण याच्यामध्ये सुद्धा रडगाणच आपल्या
लावत जाते हे अधिकारी का आम्हाला वरून आले नाही, सरकार देत नाही, पीक विम्याच्या अधिकाऱ्यांना फोन केला तर ह्या महिन्यात देतो, ह्या तारखेला देतो। आता हे यांचे कारण संपुष्टात आलेले आहे, कारण 2 महिने झाले हे कारणच सांगत। आता जिल्हाधिकाऱ्याच्या बैठकीनुसार आता येत्या 15 दिवसामध्ये संपूर्ण शेतकऱ्याच्या खात्यामध्ये पैसे हे वर्ग होणार आहे। आता पुढील जशी अपडेट पीक विम्या संदर्भामध्ये मिळेल शेतकरी मित्रांनो, तसंच आपण आपल्या चॅनल मार्फत आपल्यापर्यंत खरी माहिती पोहोचवू। कारण बहुतांश शेतकऱ्याच्या चॅनलवर, बहुतांश यूट्यूब चॅनलवर ह्या पीक विम्या संदर्भामध्ये आज जमा होणार आहे, उद्या जमा होणार आहे, परवा जमा होणार, सोमवारी तुमच्या थेट खात्यात दुपारपर्यंत थेट खात्यात या जे काही घोषणा देत आहे त्या चुकीच्या आहे। कारण आपण थेट जिल्हा प्रतिनिधीशी बोलणं केल्यानंतरच आपण संपूर्ण व्हिडिओ बनवतो आणि खरी स्पष्टता शेतकऱ्यांची काय ते वास्तव मांडत असतो। कारण आपण एक स्वतः शेतकरी असल्यामुळे आपला पीक विमा तर समोरच्या शेतकऱ्याचा पीक विमा, आपलं दुःख तर समोरच्या शेतकऱ्याचं दुःख, यानुसार आपण व्हिडिओ बनवत असतो। तर शेतकरी मित्रांनो, आपल्याला फक्त एकच विनंती आहे, नवीन अपडेट पीक विमा संदर्भात जशी जिल्हाधिकाऱ्याकडून मिळेल किंवा जिल्हा प्रतिनिधी पीक विमा अधिकाऱ्याकडून मिळेल तशीच आपण देत राहू। तर मित्रांनो, आपल्या चॅनलवर फक्त सबस्क्राइब नावाचं बटन आहे, त्याच्यावर क्लिक करा जेणेकरून महत्त्वपूर्ण माहिती आपल्याला मिळत राहील। तोपर्यंत धन्यवाद।